फाईन. हिअर स्टार्ट रेकॉर्डिंग आणि आपण स्टार्ट विल स्टार्ट. ओके. फर्स्ट ऑफ ऑल विस ते तुझा रब्बाला आकाश बाळखो ज्यांनी आपल्याला एवढी मोठी अपॉर्च्युनिटी दिली तोराचा अभ्यास करायला जेव्हा सगळेजण बिझी आहेत. ऑफकोर्स सगळेजण मिचवात करतायत. क्लिनिंगचा मिचवा आहे. पेसाखच्या गोष्टींमध्ये इन्वॉल्ड आहेत. नाहीतर कोणाला खरेदी करायची आहेत गोष्टींची त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत. तर सगळे बिझी आहेत मिचवतमध्ये. आपण बघू कसे तोला लिमोत करायचा आपला टाईम आहे तो आपण सोडायला नाही पाहिजे. ट्राय केलं पाहिजे तो टायमाला अभ्यास करायला. डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट आज आपण दरवेळी बोलतो. आणि दॅट गिव्स लाईफ. डिसिप्लिन इज अ डिसिजन बोलतात. डिसाईड केलं पाहिजे ती गोष्ट करायला आणि जाऊ दॅट्स इट. वन्स अ पर्सन डिसाइड्स देन एव्हरीथिंग बिकम्स इझियर. सो डिसिप्लिन इज अ डिसिजन. माणसाने डिसाईड केलं पाहिजे आणि जाऊ मग केव्हा पण त्या टायमाला तो अभ्यास करेल तोराचा आणि त्या टायमाला तो अटेंड करेल शिवरीम हसदे अशेम. ऑफकोर्स वी थँक राव गव्रियल तलकर फॉर प्रिपेअरिंग एव्हरीथिंग आणि एव्हरी डे शिवरीम ते काळजी घेतात का सर्व शिवरीम बरोबर होतील टायमावर होतील अँड सो ऑन. सो खजाको भाऊ आणि ऑफकोर्स दानियल तलकर फॉर स्टार्टिंग सच अ नाईस प्लॅटफॉर्म. सो let's start. We'll start with a small story. ही मी राव इच्काक आरी एप्स्टीन कोण ऐकली. फर्स्ट ऑफ ऑल एक रेबिचिन हॅमबर्गर होते. ते थोड्या दिवशी आहेत किती लास्ट इयरची स्टोरी आहे. आणि ते एवढी मकपीत करायची एवढी ती काळजी घ्यायची का पैशाच्या गोष्टीमध्ये ती ज्यांना पण पैसे द्यायचे असतील ते लगेच द्यायची. किंवाच ती कोणाचंच नाही ठेवायची. समज जर कोणाचे पैसे घेतले असतील ते रिटर्न करायची. तर एक वेळा ती गेऊलामध्ये इकडे येरुशलेममध्ये एक जागा आहे ज्याचं नाव गेऊला आहे आणि तिकडे खूप मोठे खूप दुकानं आहेत आणि तिकडे कोणाला काय खरेदी करायची तिकडं सर्व मिळतं भाऊ हशेम. रिलिजियस एरिया आहे आणि तिकडे छान दुकानं आहेत. जे पण रिलिजियस गोष्टी कपडे वगैरे काय पण पाहिजे ते सर्व मिळतं तिकडे. तर नॉर्मली माणसं तिकडे जाऊन खरेदी करतात. तर ती तिकडे गेली होती खरेदी करायला आणि तिच्याकडे त्यावेळेला थोडेसे पैसे कमी पडले. 2 शेकेल कमी पडले तिला. तिने पैसे भरले खूप घेतलं कोणाकडे एका दुकानातून पण 2 शेकेल कमी पडले. ए आता ती तो दुकानवाला बोलला बघ मला माहीत आहे तू दरवेळेला येतेस इकडे. बघतो तुला दरवेळेला इकडून तू खरेदी करतेस काय नाही उद्या दिलंस तरी चालेल नेक्स्ट वीक दिलं येशील तेव्हा तर तरी चालेल 2 शेकेल. 2 शेकेलनी काय काय फरक पडते कारण तिने खूप जास्त जास्त खरेदी केली होती. तर मग 2 शेकेलनी काय फरक पडते. तर तो बोलला काय नाही नेक्स्ट वीक येशील तेव्हा देऊ शकतील काय नाही. तर ती गेली. तुला सामान घेऊन जा काय नाही नेक्स्ट वीक. ती सामान घेऊन गेली आणि एका तासामध्ये परत आली आणि 2 शेकेल जाऊन दिले तिने. तो बोलला एवढ्या लांबून आणि ती नेवे याकोबला राहायची. ते काय एवढं हे जवळ नाही. तिच्या बसला जास्त पैसे लागले असतील तिला. तर एनिवे पण दॅट्स कोणाकोणाचा अ, या मिtzvotमध्ये खूप काळजी घेतात. कोण जसं कोण मकपीत करतात मिनियांमध्ये नमाज करायला कोण कोण मकपीत करतात. नीतीला देमच्या लॉजमध्ये खूप सांभाळतात. आणि लष्करामध्ये लॉजमध्ये पण खूप सांभाळतात. मी बघतो कोणाला तरी जो एक वेळा मी काहीतरी बोलता बोलता एक वेळा किती वर्ष आधी अबाउट खूप वर्ष आधी मी काहीतरी त्याला एक्सप्लेन करत होतो आणि तेवढ्यात चुकून मी बोललो अरे त्याच्यासारखा त्याला समजवायला पाहिजे त्याला बोलायला पाहिजे काहीतरी असं त्याला बोललो. त्याने डायरेक्ट फोनच बंद करून टाकला. कारण ते लशनारा दिसांबद्दल कशाला बोलतोस त्यांनी फोन डायरेक्टली तोंडावर फोन बंद करून टाकला. त्याने जो ऐकायचंच नाही आहे डायरेक्टली फोन बंद करून टाकला तिने कोला कापत.
त्यावेळेला एकदम अपसेट झालो मी. बोललो वाव, असं मी काय कोणाबद्दल काय बोललो, मी जास्त काय बोललो. नुसतं बोललो त्याला बोलला पाहिजे, कधी काहीतरी तू चूक करतोय त्याला बोल. पण नाही, त्याने डायरेक्टली फोन बंद करून टाकला. ते मला ऐकायचं नाही मला हे, मला कोणाबद्दल नाही ऐकायचं आहे. तर इट्स अ गुड डिसिजन, इट्स अ गुड थिंग. फार छान आहे ते. लसूणला नाही ऐकायचं असे डिसाईड करायला पाहिजे, आणि एक वेळ डिसाईड केल्यानंतर सर्व इझी होतं. तसं तिने पण, त्या रेबेत सिंगनी, तिने पण स्वतःवर घेतलं होतं तसं करायला. आणि मग आता किती, अम, मग थोड्यावर ती लास्ट वर्ष काहीतरी वारली. आणि 6 आठवड्याआधी परशात मिशपातीमध्ये त्याचा मुलगा, मु- मुलाच्या स्वप्नामध्ये ती आली. त्याच्या स्वप्नामध्ये त्यांनी बघितलं का तो त्याच्या इमासोबत चाललाय. आणि तेवढ्यात तिची मैत्रीण भेटते. तिची मैत्रीण तिला भेटते, आणि ती त्याला, तिच्या मुलाला बोलते का मला तिच्यासोबत थोडासा बसायचं आहे, बोलायचं आहे. तो बोलला ओके. आणि तर नंतर ती त्याला बोलते बघ, अ, तिला 50 शेकेल दे, तिला 50 शेकेल दे. तर त्याने लगेच 50 शेर काढले आणि तिला दिले, तिच्या इमाच्या मैत्रिणीला. आणि मग तो उठला, बोले वाय स्वप्न. पण स्वप्नामध्ये इमा मला बोलली त्याला पैसे द्यायला 50 शेकेल, म्हणजे प्रॉबेबली ती मला बोलते का पैसे द्यायला, म्हणजे ती काहीतरी दिले नसतील पैसे मे बी, म्हणून सांगत असेल मला. त्यांनी लगेच फाइंड आउट केला नंबर तिच्या त्या फ्रेंडचा, आणि तिला फोन केला का तो, त्याचं नाव दावीद होता. तर तो बोलतोय का, विचारत होता का त्याची इमाला काय पैसे द्यायचे होते का तुम्हाला, असं विचारलं. तर ती बोलते हे तुझी इमा तर किती मकपीत करायची, अशी कोणाचेच पैसे नाही ठेवायची, आणि तिचा तो मेन मोटिव्ह होता. आणि केव्हाच ती कोणाचे पैसे नाही ठेवायची, सगळ्यांना बरोबर टायमावर द्यायची. आणि कधीच नाही कोणाकडून घेतले तर लगेच द्यायची. तर ऑफकोर्स माझ्या काहीच नाही, मला हे सर्व दिलं, सर्व ठीक आहे. केव्हाच नाही तिने माझ्याकडून घेतली का मला आठवते असं. तो बोला ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. 2 दिवसांनी तो, म्हणजे हिचा मुलगा, तो नमाईतून बाहेर येत होता, तर समोरच ती तिच्या इमाची मैत्रीण उभी आहे. आणि तर ती त्या बोलला शालोम, आणि तो चालला होता. तेवढ्या ती त्याच्याकडे येऊन बोलली बघ, तू मला बोलला होता, विचारलं 2 दिवस आधी का काय पैसे राहिलेत का. तर मला वाटतंय एक वेळा किती वर्ष आधी, खूप वर्ष आधी मला आठवतंय का आम्ही एका शॉपिंग सेंटरमध्ये गेलो होतो, आणि तिने काय काय दुकानातून काय काय घेतलं, आणि तिला 50 शेकेल कमी पडले. आणि मग ते राहून गेले द्यायचे तिथे. पण मी मनातून बोलले, मला तिला मताना, माझ्या मनातून काही नाही, मी माहोल केला, मी बोललो नाही गरज नाही. आणि मी तिला प्रेझेंट देऊन टाकला मनातल्या मनात. तर काय अ, त्याची हे नाही आहे, पण मला नाही माहीत, तू विचारलंस म्हणून मला लक्षात आलं, मी आठवलं, आणि मला हे आठवलं का एक वेळा तिचे 50 शेकेल तिने घेतले होते, आणि तिने पुन्हा नाही दिले, तर मी मताने दिला तिला पण. तर तिने लगेच 50 शेकेल काढले आणि ते तिच्या हातात दिले. आणि तर मग एवढं, हे पुढच्या जगामध्ये तिला एवढा स्फूर्त मिळाला, तिला एवढा मेरिट मिळाला का पुन्हा ती खाली येऊन ती बोलू शकली कायचे पैसे परत दे. आणि सो ऑन. तर आपण बघतो का कोणत्या पण मित्सवामध्ये जो मकपीत करतो, तर त्याला पुढच्या जगामध्ये पण अपॉर्च्युनिटी मिळते ते फिक्स करायला. बोलतात का तसा, जसं रेवी सर आम्हाला लहानपणी आधीपासूनच बोलायचे का जो माणूस ह्या जगामध्ये सरळ नाही होत आणि पुढच्या जगामध्ये वाकडा जातो, तो वाकडाच राहतो फॉर एव्हर. तर ह्या जगामध्ये माणसाने जेवढं सुधारता येईल तेवढं सुधारलं पाहिजे. कारण मग पुढच्या जगामध्ये काहीच 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 त्याला फिक्स करायला चान्स नाही आहे. पण आपण बघतो का केव्हा केव्हा जो माणूस खूपच कोणत्या मित्सवामध्ये अ, खूप सांभाळत असेल लाईफ टाईममध्ये, तर त्याला आकाश बाळगो
इवन त्याचा पनिशमेंट नाही देत, पण त्याला मदत पण करतो का ते फिक्स करायला. तर या स्टोरीपासून आपण बघू शकतो. अम, एक छान स्टोरी आहे, पण आपण बघूया मे बी आपला मिशनात झाल्यानंतर आपण बोलूया मे बी. एक एक अजून एक छोटीशी पुरीम झालंय. पुरीम झाल्यानंतर एक छान फेक आयडिया का माणसाने किती सांभाळला पाहिजे दुसऱ्यांबद्दल बोलताना, किती सांभाळला पाहिजे दुसऱ्यांबद्दल काहीतरी बघतोय तो, आणि लगेच जज नाही केलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे तर आपल्याला मिचवा आहे का तू दुसऱ्यांना जज करशील, दुसऱ्यांबद्दल काय बघशील काय करतोय तो, आणि त्याला जज फेवरेबली तुम्ही मध्ये म्हणजे का चांगल्या लाईटमध्ये बघितलं पाहिजे दुसऱ्याला, आणि समजलं पाहिजे का मे बी तो चूक नसेल करत, मे बी काहीतरी हे असेल, मे बी काहीतरी ते असेल, आपल्याला माहीत. तर तशीच एक स्टोरी होती का एक माणूस बघतोय का तो एका कोणाला तरी मिस्टर म्हणून द्यायला गेला, आणि ती का सेवदा होती मोठी. ती काय सेवदा चालली होती आणि येते, आणि तेवढ्यात त्यांनी बघितलं का त्याचा दुसरा नेबरचा मुलगा, सेवदा ऑलमोस्ट झाली होती आणि स्टफ वॉटएव्हर, आणि तो बघतो का दुसऱ्या एका मित्राचा मुलगा, तो अजून एक नेबरचा मुलगा तिकडे जे बसले होते आणि त्यांच्यापैकी, तर तो येतोय आतमध्ये, आणि एक चांगली महागाईची विस्की असते का याईन असते, कोणतं तरी एकदम स्पेशल हॉट ड्रिंक तिकडे टेबलावर असतं, तो ती बाटली घेतो आणि त्या जॅकेटच्या खाली ठेवून घेऊन जातो. तर तो बोलला वाव, काय हा माझ्या बाजूवाला आहे आणि तो काय चोरी करतो याच्याकडे येऊन, असं कसं होऊ शकते, आणि यंग मुलगा आहे, मे बी तो गपचूप जाऊन पिणार असेल. त्याच्यासारखं मनात येत होतं काय करायचं, काय करू शकतो आपण. तर एक दिवस त्याचा थोड्या दिवसामध्ये त्याचा त्या मुलाचा आबा जो त्याचा याचा नेबर होता, बाजूवाला होता, तर त्याला भेटला. तर तो त्याला बोलला, बघ मलाही बरोबर नाही वाटत बोलायला, पण तुझा यंग मुलगा आहे, तुझा छोटा मुलगा आहे, आत्ताच टीनेजर आहे काइंड ऑफ. तर म्हणून मी तुला बोललं पाहिजे, म्हणून मला असं वाटतं बोललं पाहिजे तुला, का त्या दिवशी या आपल्या एका नेबरकडे मोठा सेगुदा होता, त्याच्यामध्ये मी बघितलं का तुझा मुलगा आला, आणि ती एवढी महागायची विस्की होती का याईन होती, ती त्यांनी त्याच्या जॅकेटमध्ये ठेवून घेऊन गेला. तर प्लीज लक्ष ठेव तुझ्या मुलावर, काय मला नाही माहीत मला नुसतं बोलायचं काम होतं, ते का तुला बोललं पाहिजे मला वाटतंय, म्हणून मी बोलतोय तुला. तर तो माणूस हसला. तो बोलला, तो हसायला लागला. तो बोलतो काय, ऐक काय झालं. तो बोलतोय का या एका नेबरने त्या दुसऱ्या नेबरला इन्व्हाइट केलं होतं जेवणासाठी, आणि नाही त्याचे त्या नेबरकडे खूप गेस्ट होते, खूप पाहुणे होते, त्यांच्याकडे कोणती चांगली ड्रिंक नव्हती, म्हणून तो आला ह्याच्याकडे, आणि त्याला विचारलं की तुझ्याकडे चांगली ड्रिंक आहे का, चांगली विस्की जी माझ्या तर बोला या वापर किती पाय तेवढी, कारण ती खूप महागाची आहे, तर whatever. आणि तो त्याला बाटली दिली त्यांनी. आणि मग हा बोलतो का मी त्याच्याकडे काय ते द्यायला गेलो, तुम्ही बघितलं अरे सगळे पाहुणे तर ऑलमोस्ट गेलेत, आणि ती बाटली पण ऑलमोस्ट खूप राहिली. तर मी माझ्या मुलाला घरी येऊन बोललो का जा आणि ती बाटली घेऊन ये, कारण मी त्याला नुसती वापरायला दिली होती, नाही का त्याला ती देऊन टाकली होती, जेवढे पाहिजे तेवढी वापर. तर म्हणून माझा मुलगा गेला आणि तो घेऊन आला. तर मग केव्हा केव्हा बोललेलं चांगलं असतं, आणि त्यांनी चोरी नव्हती केली, ती त्यांचीच होती, आणि काय नाही, पण बघण्याला असं वाटतं का काय, बघणाऱ्याला असं वाटतं काय चोरी केली. तर म्हणून माणसांनी ऑफकोर्स सांभाळलं पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल, काही गोष्टी करताना, आणि समोरच्याला नाही वाटलं पाहिजे का तो उलटसुलट गोष्ट करतोय, त्याची पण काळजी घेतली पाहिजे. त्याला बोलतात मरीत आईन. पण अ,
तर ते पण सांभाळलं पाहिजे का दुसऱ्याबद्दल बोलताना पण का काय बोलतोय, काय मे बी अजून काहीतरी असेल, मे बी त्याच्या मागे अजून काहीतरी दुसरी गोष्ट असेल. अ, रब्बानी मग आपल्याला शिकवतात का खूप किंवा की आपला माणूस कसा पण उलट विचार करू शकतो. त्याला ॲबिलिटी दिली आहे उलट-सुलट विचार करायला. एकदम क्रिएटिव्ह असतं. ब्रेनस्टॉर्मिंग करतात तेव्हा काय-काय क्रिएटिव्ह विचार असतात आणि खूप गोष्टी जो माणूस प्रत्येक माणूस कसला उलट-सुलट कुठच्या कुठे विचार करू शकतो. तर ही ताकद का दिली आहे माणसाला? ती ॲबिलिटी का दिली आहे माणसाला? उलट-सुलट विचार करायची म्हणजे तो दुसऱ्याला ए, चांगल्या लाईटमध्ये बघेल. म्हणजे दुसऱ्याला समज जर काय करत असेल माणूस, तर त्याला बघून त्याला लगेच तो विचार करेल मे बी त्याच्या घरी कोणतरी बरं नसेल, कोणाला तरी बरं नसेल म्हणून तो असा वागतोय. मे बी त्याला बरं नसेल म्हणून तो आज चिडचिडतोय. मे बी तो झोपला नसेल काल म्हणून तो असा वागतोय. मे बी त्याला काहीतरी फिजिकल प्रॉब्लेम असेल म्हणून त्याचा मूड चेंज झालाय आज. मे बी त्याचं डोका दुखतंय म्हणून तो थोडा लेट आला आज. तर उलट-सुलट विचार करायची ॲबिलिटी आपल्याला दिली आहे आकाश बालकोनी, ते याच्यासाठीच. कशाला? म्हणजे आपण दुसऱ्या माणसाने काही गोष्ट करत असेल, काय एकदम विचित्र गोष्ट चालू असेल, नाहीतर काय याचा ते विचार केला पाहिजे का हां, मे बी काहीतरी हा रिझन असेल. जसं आपल्याला माहिती आहे राबी आकिबाची स्टोरी. ते त्यांनी बरोबर विचार केला म्हणून त्याला एवढा मोठा ब्लेसिंग पण मिळाली आणि सर्व खरं होतं जे पण त्यांनी उलट विचार केला होता त्याच्याप्रमाणे. एम, तर म्हणून आपल्याला ती मिचवा आहे का दुसऱ्याला चांगल्या लाईटमध्ये बघणे. कधी पण काय पण बघणे तर लगेच डिसिजनवर नको येऊ. थांब, विचार कर आणि ब्रेनस्टॉर्मिंग कर. पण कोणाबद्दल आपण बोलतोय? सद्दिकींबद्दल. सद्दिकींबद्दल विचार करताना आपण रशाईम, जे विकेड माणसं आहेत, त्यांच्याबद्दल उलट विचार करणे इज नॉर्मल. विचार करू शकतो त्यांच्याबद्दल उलट. कारण ते रेशाईम आहेत. सगळ्यांना माहिती आहे ते रशा आहे तो. वाईट माणूस आहे. फार वाईट माणूस आहे. तर त्याच्याबद्दल मिचवा नाही आपल्याला अ, चांगला विचार करणे. त्याला काय अर्थ नाही विचार करणे. कारण तो वाईट माणूस आहे. सगळ्यांना माहीत आहे सगळ्यात फार उलट-सुलट करणार आहे. मर्डरर आहे, शपथ तोडणार आहे, उलट-सुलट गोष्टी करणार आहे. तर त्याच्याबद्दल विचार करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ऑफकोर्स माणसाने ती सवय ना लावून घेतली पाहिजे स्वतःला उलट विचार करायची. नेहमी चांगला विचार करणे दॅट्स अ गुड थिंग ऑफकोर्स. पण मेन सद्दिकीम जे रब्बानीम आहेत त्यांच्याबद्दल त्यांना चांगल्या लाईटमध्ये बघणं इट्स अ बिग मिtzवा. तो मिtzवा आहे मोठा. आणि विथ दिस वे आपण मिशनातमध्ये जाऊया. लेट्स सी द मिशनयोत. आपण लास्ट टाइम फर्स्ट मिशना केला होता आणि सेकंड मिशना चालू केला होता. त्याच्यामध्ये आपण सेकंड मिशना कंटिन्यू करूया आज. एम, प्रश्न विचारलाय का समज डाऊट असेल तर तो माणूस राशा आहे का नाही आहे. तर ऑफकोर्स आपल्याला नॉर्मली ऑफकोर्स चांगला विचार करणे इज मच मोर प्रिफरेबल. कारण मला तरी असं वाटतंय ए, का तो हेरगेल माणसाला तो येचेरारा येतो आणि बोलतो का बघ ह्या रिझन्समुळे तो खराब माणूस आहे आणि ह्या रिझनमुळे तो वाईट माणूस आहे. तर येचेरारा येऊन आपल्याला बोलतो की तर आपल्याला किती पॉईंट देतो बघायला प्रूव्ह करायला का तो समोरचा माणूस खराब माणूस आहे. आणि मग एक वेळ तो खराब माणसाचा स्टॅम्प बसला त्याच्यावर, तर मग आला त्याच्याबद्दल रशवणारा बोला, त्याच्याबद्दल उलट-सुलट बोला, त्याच्याबद्दल उलट विचार करा. तर ते पण मोठा प्रॉब्लेम आहे. कारण येचेरारा आपल्याला सोडत नाही ह्या नॉर्मली ह्या गोष्टींमध्ये तो पेताह मिळतं. त्याला एक चांगला ओपनिंग मिळतं आपल्या लाईफमध्ये कंट्रोल करायला. आणि मग तो आपल्याला बोलतो नाही तो रशा आहे बघ, रशा एकदम तू जे पण करतो तो लेशेम शमाईम आहे. तो माणूस रशा आहे त्याच्याबद्दल मिचवा आहे बोलायला उलट.
नाहीतर उलट विचार करायला. तर जेव्हा असं माणसाला डाऊट असेल तर बेटर त्यांनी चांगला विचार केला पाहिजे. अ, आणि राबला राबला विचारलं पाहिजे का तो रशा आहे का नाही आहे. कारण तो स्वतः नाही डिसाईड करू शकत, स्वतः नाही डिसाईड करू शकत का तो रशा आहे का नाही. कारण ऑफकोर्स याचे त्याला त्रास देईल आणि त्याला प्रूव्ह करेल का तो रशा आहे. म्हणून बेटर डाऊट असेल, सफेक असेल, तर त्यांनी चांगला विचार केला पाहिजे आणि त्याची लाईन ऑफ थिंकिंग चांगलीच ठेवली पाहिजे. लगेच त्याला रशा डिसाईड करण्यामध्ये घाई नाही केली पाहिजे, विचारल्याशिवाय कोणाला. आय होप तुम्हाला उत्तर मिळालं का. गब्रियल, तुम्हाला काय बोलायचं असेल याच्याबद्दल? आम, सिम्हा. तर आपण चालू करूया आपल्या मिशनायोत. मिशनातमध्ये सेकंड मिशनामध्ये आपण वाचूया पुन्हा. आणि त्याच्यामध्ये आपण थोडेसे पार्ट्स डिवाइड केले होते लास्ट टाइम. एक छान महालाख आहे. एक छान त्याच्यामध्ये फ्लो आहे आणि त्याच्यामध्ये कसे प्रूफ्स आहेत. तर इट माइट बी बिट कॉम्प्लिकेटेड, पण तरीसुद्धा आपण त्याच्या सगळे एकदम डीप नको जायला. वरच्यावर आपण शिकूया आणि पुढे जाऊया. ओके, फाईन. आपण आपलं मिशना चालू करूया. तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. विल रीड द मिशना अँड विल कंटिन्यू. तर आपण सेकंड चॅप्टर 6 चॅप्टरमध्ये आहोत, मिशनात साखीमध्ये. इट्स ऑल्सो टॉकिंग अबाउट कोर्बान पेसach. אמר רבי אליעזר, מה אם שחיטה שהיא משום מלאכה דוחה את השבת? אלו שהן משום שבות לא ידחו את השבת? तर आपण कशाबद्दल बोलतोय? आपण बघतोय का जेव्हा शब्बात, एरेव, पेसाख शब्बातला येतो, तर आपल्याला मिtzवा आहे शब्बातला पण पेसाखचं अर्पण शहिता करायला. या, अम, तर तो मिtzवा आहे. आणि म्हणून मग इकडे तो डिस्कशन आहे. आपण लास्ट टाइम बोललो होतो का काय काय करायला अलाउड आहे, काय नाही अलाउड शब्बातला. लिदखोत येतं शब्बात म्हणजे पेसाखचे अ, ती गोष्ट, तो मेलाखा, तो काम. काम नाही बोलू शकत, मेलाखा इज अ राईट वर्ड. तो मेलाखा करायला अलाउड आहे, जरीसुद्धा नॉर्मल दिवसाला तो बंद अलाउड नाही आहे. नॉर्मल शब्दातला ती गोष्ट अलाउड नाही, पण पेसाख, एरफ पेसाख आहे म्हणून तो अलाउड आहे. तर इकडे आपण छान डिस्कशन बघतो, जिकडे फर्स्ट ऑफ ऑल वी स्टार्ट विथ राबी इलिएझर. आणि ते बोलतात का, ए, ते बोलतात का दोष जेव्हा आपण מים שחיטה שהיא משום מלאכה דוחה את השבת, אלו שהן משום שבות לא ידחו את השבת. तर जेव्हा शखिता जी मेलाखा असून आपण शब्बातला बाजूला ठेवतो आणि तो मेलाखा करतो, तर मग मिशूम शवूत, म्हणजे आपण लास्ट टाइमच्या मिशनमध्ये बघितलं होतं का कोणते कोणते गोष्टी ए, अ, मेलाखा आहे, मिशूम शवूत, आराम करायचा मित्सव आहे, नाही केला पाहिजे ती गोष्ट. त्याच्यासाठी त्याच्यामुळे जी पण गोष्ट, मग ते कसे ते थोडी मखमीर करायला पाहिजे, ते ते सर्व अलाउड पाहिजेत. कारण मेन मेलाखा पण अलाव केलाय एरेफ पेसाखला, जो शब्बातला येईल तेव्हा शब्बात ला आपण बाजूला ठेवतो काइंड ऑफ, आणि हा काम करतो. तसंच इकडे दुसऱ्या गोष्टींमध्ये पण आपल्याला अलाउड पाहिजे. आ मारलो रबी יהושע, יום טוב יוכיח שהתיר בו משום מלאכה,
व्यासार्भो मिशुम श्वूत. तर तो रबी योशुआ येतात आणि बोलतात का प्रूफ आहे. प्रूफ आपण प्रूफ बघतो कशावरून. ए वरून. ए, वरून आपण बघतो का ए, ज्या गोष्टींमध्ये יום יוכיח, התירו משום מלאכה ואסר משום שבות. तर ए, एक काम होता हजाआ, जे आपण बोललो होतो स्प्रिंकिंग ऑफ द तमेमेत, पारादुमाचा ए, जे टाकतात त्याचे ॲशिज, या ते टाकतात त्याच्याने माणूस तहोर होतं. अशीच पाण्यामध्ये टाकून आणि बस स्प्रिंकल करतात तो पाणी माणसांवर, आणि मग तो तो तहोर होतो. तर ए, ते बोलतात रबी योशुआ येतात आणि विचारतात रबी एलिझेला, तर आपण बघू शकतो का तमेमेत ला पारा अदुमाचा पाणी टाकल्याने तो हे होतं, मिचवा आहे. पण तो श्वूतमुळे, श्वूत म्हणजे नाही करायला पाहिजे काममुळे तो फॉरबिडन आहे. कारण त्याच्यानी तो माणूस ए, जो आतापर्यंत तमेम येत होता तो फिक्स केला जातो. त्याची फिक्स होते म्हणून तो आता तो अलाउड आहे त्याला जाऊन तेवीला घ्यायला. कारण त्याला तिकून गावरा बोलतात, त्याला तिकून गावरा, मग त्याचा फिक्स केला त्यांनी. आणि म्हणून त्या रिझनसाठी श्वूतमुळे तो अलाउड नाही करत. आणि कशाबद्दल बोलतो आपण, तमेमेत जोचा 7वा दिवस शाब्बातला येतो आणि तो एरेफ पेसाख आहे. आणि समज समज जर त्याच्यावर पारादुमाचे ती लाल गाय राईट, पारा आदुमाचे ची राख नाही टाकली त्याच्यावर, तर त्याला कोरबान पेसाख नाही देता येणार त्याला. त्याला त्यामुळे पार्टिसिपेट नाही करता येणार. तर मग रबी एलियझर बोलतात का हजा ते पण अलाउ केलं पाहिजे त्या त्या रिझनमुळे, जे स्टार्टमध्ये आपण बोललो त्याच्याप्रमाणे. तर अबी अकिवा येतात, आपण पुढे बघूया अबी अकिवा काय बोलतात. तर רבי יהושע יום טוב יוכיח שהתיר בו משום מלאכה ואסר בו משום שבות. אמר לו רבי אליעזר, מה זה יהושע? מה ראיה רשות למצווה? השיב רבי עקיבא, הזעה תוכיח שהיא מצווה והיא משום שבות ואינה דוחה את השבת. אף אתה אל תטמע על אלו שאף על פי שהן מצווה והן משום שבות לא ידחו את השבת. तर रबी अकिवा येतात आणि त्यांना उलट विचारतात का बघितला का हजा तो अलाउड नाहीये. कशाला? कारण इशुम शफूत. तर मग काय शिकिता पण अलाउड नाही पाहिजे तुझ्याप्रमाणे, तुझ्या लॉजिक प्रमाणे या. तर मग त्याच्याबद्दल काय बोलतात रबी एलियझर आपण बघूया. रबी अकी त्यांना प्रूफ करतात का रिप्रूव्ह करतात का तू, म्हणजे तुझा जो तू जे बोलतोस ते बरोबर नाही आहे, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तर ते बोलण्याची पद्धत त्यांची वेगळी होती. ते त्यांना बोलतात, त्यांना हिंट देतात. तर अबी एलिएझर ती हिंट नाही घेत आणि बोलतात ए, ते बोलतात रबी अकिवेला का तू तर मेन मेन गोष्ट ते लिहिलंय, सरळ लिहिलंय का माणसाने शक्यता करू शकतोय.
त्याच्याबद्दल तू कसा बोलू शकतो असा? या आपण पुढे बघूया इकडे. हिब्रू इंग्लिशमध्ये पण तुम्ही प्रॉब्ली वाचू शकता. ओके, दॅट इज द फर्स्ट पार्ट ऑफ द मिशना आणि मग हा सेकंड पार्ट आपण बघतो. तर रबी एलिएझर काय बोलतात त्यांना? मला माहिती आहे का ते थोडासा थोडासा आपण कॉम्प्लिकेशन देत, पण वॉट एव्हर, थोडासा आपण त्याच्याबद्दल वाचूया आणि पुढे जाऊया. השיב רבי עקיבא, זעת הוכיח שהיא מצווה והיא משום שבות ואינה דוחה את השבת. אף אתה אל תטמא, תטמח על אלו שאף על אתם היברו בגויה, כן, אוקיי. שאף על פי שהן מצווה והן משום שבות, לא ידחו את השבת. אמר לו רבי אליעזר, ועליה אני דן. ומה אם שחיטה שהיא משום מלאכה דוחה את השבת, הזעה שהיא משום שבות, אינו דין שתדחה את השבת? אמר לו רבי עקיבא, או חילוף הדברים, מה אם הזעה שהיא משום שבות אינה דוחה את השבת, שחיטה שהיא משום מלאכה, אינו דין שלא תדחה את השבת? אמר לו רבי עקיבא, רבי, אמר לו רבי אליעזר, עקיבא, עקרת מה שכתוב בתורה בין הערביים במועדו, במדבר מלילה, בין בחול בין בשבת. אמר לו, הווה לי מועד לאלו כמועד לשחיטה. כלל אמר רבי עקיבא, כל מלאכה שאפשר לה לעשות מערב שבת, אינה דוחה את השבת. שחיטה שאי אפשר לה לעשות מערב שבת, דוחה את השבת. तर इकडे आपण बघतो, तुम्ही इंग्लिशमध्ये पण बघू शकता, वेदात असे दॅट्स द थर्ड लास्ट पार्ट ऑफ द मिशना. तर रबिया किंवा त्यांना हिंट देतात, बोलतात का तू, रबी जर बोलतात का, विचार कर तू काय बोलतोयस. समज तू तुझ्याप्रमाणे तुझं लॉजिक वापरलं तर शिता पण नाही करू शकत. पेसाखला जेव्हा एरेफ पेसाखला जेव्हा शब्दात येतो तेव्हा. तर रबी अकिवा तो रबीला ते बोलतात का असं कसा बोलू शकतात, तुझा मेन तोरामधला पसूक मध तू काढून टाकलास जसा, त्याच्या उलट जातोय पसूकच्या. तर रबी अकिवा त्यांना पुन्हा आन्सर देतात का तेच मी तुला ट्राय करत होतो तुला का. जी पण गोष्ट त्यांनी एक मेन क्लाल सांगितलं, क्लाल रूल, जनरल रूल, मेन रूल. जी पण गोष्ट करता येते एरेफ शब्बातला आधी करता येते, ती गोष्ट माणसाने केली पाहिजे. आणि जी गोष्ट त्याला नाही करता येत, फॉर एक्झाम्पल शिता पेसाख, शिता जो शिता करतात तो आधी नाही करू शकत, त्याला एरेफ पेसाखलाच केला पाहिजे. आणि तो टाईम आहे, त्या टायमानंतर पण नाही करू शकत. तर एरेफ पेसा खचोत नंतर आपण बघितलं तर खचोत नंतर त्यांनी अर्पण दिलं पाहिजे, त्यांनी शिता चालू करतात शिकियापर्यंत. तर मग तो टाईम आहे, त्या टायमामध्ये त्यांनी त्या टायमामध्येच केलं पाहिजे. आणि म्हणून राबिया किंवा क्लाल बोलतात, तो रूल बोलतात का जी पण गोष्ट माणूस करू शकतोय एरेफ शब्दातला, रेडी करू शकतो सगळ्या गोष्टी, त्या आधी केली पाहिजेत. पण जी पण नाही करू शकत, त्यांनी त्याला अलाउड आहे श्रीता करायला एरेफ एरेफ पेसाखला. तर दॅट्स द सेकंड मिशना. थोडा मोठा मिशना होता भाऊ हशेम, पण आपण थर्ड मिशनावर जाऊया आपण वेळात हशेम. ते म्हणजे छोटासा मिशना आहे पुढचा. इकडे पण आपण बघतो कोरबानबद्दलच आहे. कोरबान पेसाख खागिगा, या त्याच्याबद्दल बोलूया थोडासा. लेट्स रीड द मिशना. מתי מבין אמו חגיגה?
בזמן שהוא בא בחול בטהרה ובמועט, ובזמן שהוא בא בשבת במרובה ובטומאה, אין מביאים עמו חגיגה. इंग्लिश मध्ये बघाल तुम्ही. तर फेस्टिव्ह ऑफरिंग बोलतात ते, फेस्टिव्ह ऑफरिंग खगिगा, फेस्टिव्ह पीस ऑफरिंग. तर ती केव्हा देतात, केव्हा देतात त्याच्याबद्दल आपण बघतो इकडे. तर जेव्हा युद्ध आलेत बनिस्तान, जेव्हा एरेफ पेसाक, जेव्हा आपण ए, कोरबान पेसाक देतो, तेव्हाच ती आणतात. तर समज तो ग्रुप असेल त्याच्यामधले मुआत म्हणजे कमी असतील, अम, त्याच्यामध्ये पेसाक ऑफरिंग, तर ती पण आणतात, खगिगा आणतात, खगिगा ऑफरिंग आणतात. दुसरी गोष्ट म्हणजे बेखोल आणि बेतहारा, हे तीन गोष्टी आहेत. बेमुआत, बेखोल आणि बेतहारा. तर हा खगिगाचा ऑफरिंग केव्हा नाही आणत, हबा बेशबात बिमेरुबे, म्हणजे जास्त मोठा जास्त पैसा ऑफरिंग असतील, ओ बेतुमा, तुमामध्ये. पेसाखचं ऑफरिंग तुमामध्ये पण आणू शकतो इफ द मेजॉरिटी ऑफ द कम्युनिटी असते जी तमे असेल, तरी सुद्धा पेसाखचा ऑफरिंग आणू शकतो. तर आजकाल न तो प्रश्न येतो, आजकाल खूप विचारतात का, हां समज जर पेसाखचा ऑफरिंग आता पण माणूस देऊ शकतो, मग का नाही देत. कारण सगळे तमे आहोत, मेजॉरिटी ऑफ द पब्लिक तमे आहे ऑलमोस्ट. तर तमे मेत बोलतात त्याला, तमे मेत, त्याचे प्रश्न येते. तर मग खूप लोक विचारतात, मग आपण पेसाखचं ऑफरिंग देऊ शकत होतो, देऊ शकतो. अजून पण रबाने आपल्याला अलाउड नाही केलंय तर पेसाखचं ऑफरिंग द्यायला. पण खूप लोक आहेत ते बोलतात ना, पेसाखचं ऑफरिंग द्यायला पाहिजे, द्यायला पाहिजे. तमे आहेत, सगळे तमे आहेत, तर काय अलाउड आहे, अलाउड आहे, वॉट एव्हर. पण पेताख नाही अलाउड, ऑफकोर्स नाही अलाउड, रबानी नाही नाही केलंय. त्याच्यामध्ये अजून गोष्टी आहेत आपल्याला लिमोत करायला. पण तर इकडे जसं इकडे आणतात का, पेसाखचं ऑफरिंग मेजॉरिटी ऑफ द माणसं जेव्हा तमे असतील तर अलाउड आहे. पण कोरबान खगिगामध्ये नाही, तसं नाही करू शकत. आणि कोरबान खगिगा पण इज नॉट अ ऑब्लिगेशन हे आणायला. जसं कोरबान पेसाख आहे, आणि जो माणूस कोरबान पेसाख नाही खात, तर त्याच्यासाठी पण मोठी पनिशमेंट आहे, ते आपल्याला माहिती आहे. आणि अजून एक पॉईंट आहे त्याच्यामध्ये, का ती ऑफरिंग जेव्हा आपण कोरबान पेसाख आणतो, तर पेसाखच्या ऑफरिंग त्या माणसाने ले सोवा, त्यांनी अं, त्यांनी त्याचा अं, त्यांनी पोट भरलं पाहिजे त्याच्याने, आणि जास्त नाही म्हणजे हे, त्याचं सॅटिस्फॅक्शन जेवढं सॅटिस्फाईड होईल तेवढं खाल्लं पाहिजे त्यांनी. दॅट द थर्ड मिशना. आपण मे बी फोर्थ मिशना पण वाचून घेऊया, आपला टाईम आहे. पण फोर्थ मिशना पण वाचूया याचा तसे, हे मे बी आज एक्सप्लेनेशन त्याबद्दल आपण नेक्स्ट टाइम बघूया. कारण ते खगिगाबद्दलच बोलत आहेत, फोर्थ मिशना पण. अं, खगिगा हायता बा मिना bakar ומן הצאן ומן הכבשים ומן העזים, מן הזכרים ומן הנקבות, ונאכלת לשני ימים. तर हा ऑफरिंग जो खगिगाचा ऑफरिंग आहे त्याच्याबद्दल आपण बोलतोय आता. की पेसाखच्या ऑफरिंगबद्दल आपण विचार केला, आपण बोललो खगिगाच्या ऑफरिंगबद्दल.
आणि मग आता खगिगाच्या ऑफरिंग, जो फेस्टिव्ह ऑफरिंग आहे तो कोरबान जो आहे त्याच्याबद्दल आपण बोलतोय. का तो कोणत्या कोणत्या गोष्टी आणू शकते तो ऑफरिंग द्यायला. तिकडे तुम्ही इंग्लिशमध्ये पण बघू शकता त्याचं ट्रान्सलेशन या. तर हा फेस्टिव्ह ऑफरिंग आहे. ते कोणते कोणते गोष्टी अलाउड आहेत आणायला. काय काय आणू शकतं. जसं आपण बघितलं का पेसाखचा कोरबान कसा पाहिजे. पेसाखचा कोरबान म्हणजे जास्त आपले काय ऑप्शन्स नाही आहेत. कोरबान पेसाख तो मेल लॅम्ब नाहीतर गोट पाहिजे. आणि आणि फर्स्ट इयर मधलं पाहिजे नॉर्मली. तर पण खगिगा तसं नाही. खगिगाच्या ऑफरिंगमध्ये खूप ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये कोणता पण कशेर बेमा पाहिजे. चोन नाहीतर बकार फॅमिलीमधला. जसं आपण इकडे बघितलंय. फ्लॉक ही हर्ड आणि शीप गोट्स. आणि इकडे मेल्स नाही ते फिमेल्स. जकार नाही काय कोणतं पण चालतं खगिगामध्ये. पण पेसाखमध्येच आपण नाही बघत. आपण स्पेशल त्याच्यामध्ये एक आहे मेलच पाहिजे. ए, आणि खगिकामध्ये पण खगी ऑफरिंगबद्दल केव्हा पण खाऊ शकतो माणूस. 2 दिवस 2 दिवस खाऊ शकतोय. 2 days and 1 night. तर म्हणजे जो एरेफ पेसाखला जेव्हा त्याचा ऑफरिंग दिल्यानंतर तो खगिगा ऑफरिंग तो अजूनपर्यंत पेसाखच्या दुसऱ्या दिवशी पण खाऊ शकतो तो. पण आपण पेसाखचा ऑफरिंग कोरबान पेसाख तो रात्रीपर्यंतच खाऊ शकतो. सकाळपर्यंत कोरबान पेसाख. जाऊ जास्त जास्त वेळ नाही पण हा दुसऱ्या दिवशी पण खाऊ शकतो. म्हणजे 2 दिवस आणि एक रात्र. दॅट इज द डिफरन्स बिटवीन कोरबान पेसाख आणि कोरबान पेसाख आणि कोरबान खगिगा. त्यामुळे बी आपण त्याचा चांगला याच्या स्लाईडमध्ये पण बघू पेजा असेल पुढच्या वेळेला. मिरच्या असेल. तर इकडे आपण मे बी चान्स मिळेल एक छोटीशी स्टोरी बोलायला का बघूया. एनिवे इथे आपण पेसाकचा मिशना तिकडे थांबूया आणि नेक्स्ट टाइम कंटिन्यू करूया. नेक्स्ट टाइम तर ऑफकोर्स इट्स पेसाक जवळ असेल अजून आपल्या. ए, काळजी घेतली पाहिजे सर्वांनी. फर्स्ट ऑफ ऑल का पेसाकची तयारी करताना सम्याक पाहिजे, सिमखा पाहिजे. ए, आणि माणूस आनंदित पाहिजे करताना. थोडासा स्ट्रेस असतं, थोडासा त्रास असतो. पण बोलतात का माणसाला जो मिचवा करण्याचा जो फळ मिळतो त्यांना आणि तो प्रेझेंट मिळतं आणि गिफ्ट मिळतं. त्या मेहनत करण्यामध्ये तो मिळतं. त्याच्यामध्ये मिळतं त्यांना या जगामध्ये. मिचवा करण्यामध्ये जो पण त्याला जेवढी जास्त तो मेहनत करेल तर त्याचा फळ त्याचं ह्या जगामध्ये मिळतं. मिचवाचा तो गिफ्ट मिळेल, तो हार मिळेल, तो ह्या जगामध्ये नाही मिळणार. त्या पुढच्या जगामध्ये मिळेल. कारण त्याचा एवढा मोठा त्याचा आपल्याला आकाशबाळखू सहार देतो, त्याचा गिफ्ट मिळतं. कोणत्या पण मिचवाचा या जगामध्ये तो फेडूच नाही शकत. अख्ख्या जगाचे सगळे गोष्टी जरी त्याला दिले तरी पण ते छोटीशी मिचवा जी छोटी मिचवा सगळी मिचवा कोणती पण मिचवा जी आपल्या डोळ्यामध्ये जी छोटी आहे आपल्यासाठी जी छोटी असू शकते. ती मिचवाचा त्याचा सहार आहे तो खूप मोठा आहे. तो या जगामध्ये तो घेऊच नाही शकणार, तो मिळूच नाही शकत. तो पुढच्या जगासाठी आहे. पण जी मेहनत जो माणूस त्याच्यामध्ये एफर्ट करेल, जो मेहनत करेल, तो बसून फिक्स करेल त्याचा शेड्यूल. जसं गवरीलने तुम्हाला लास्ट काल पाठवलं असेल चेकलिस्ट कसं सेट करायचं, कसं माणसाने डिसिप्लिन करायचं स्वतःचं
चेकलिस्ट कशी बनवायची आणि कोणती कोणती गोष्टी केले नाही केलेत ते आपल्याला बघायसाठी काहीच कोणत्याच पार्ट ऑफ द रूम नाहीतर घर नाहीतर एरिया कोणतीच समज जर विसरायला नाही पाहिजे तर ती चेकलिस्ट समज माणूस बाजूला ठेवेल आणि त्याच्याप्रमाणे काम करेल तर ऑफकोर्स इट्स अ बिग स्कूत तो मोठी गोष्ट आहे. मी पण ट्राय करतो तुम्हाला ती चेकलिस्ट पाठवायला लाव गबरींनी पाठवलेली. लेट्स सी. आणि अजून एक चेकलिस्ट आहे समजा तुम्हाला कोणता अधिक मोठी चेकलिस्ट पण आहे तुम्हाला पाहिजे तर ती पण वी कॅन शेअर. सर्वांना मी पाठवायला ट्राय करतो. चॅटमध्ये कोणाला डाउनलोड करायचं ते डाउनलोड करू शकता. या स्क्रीनशॉट फाईल ओके. जस्ट वन मोमेंट आय ट्राय टू सेंड इट. आय रिली होप इकडे आहे माझ्याकडे. हां ती सेकंड चेकलिस्ट जी राव गबरीने पाठवली ती इकडे नाही माझ्याकडे प्रॉब्ली याच्यामध्ये पण दुसरी आहे. जस्ट वन मोमेंट आय ट्राय टू फिक्स. पण एनिवे इकडे तर नाही माझ्याकडे एनिवे वॉट एव्हर. मे बी नेक्स्ट टाइम करायला ट्राय करतो. या वेर इज सी नाही नो इट्स नॉट हिअर. एनी वॉट एव्हर. तर एक छोटीशी स्टोरी बघायला ट्राय करूया. एक छोटीशी स्टोरी. या एक इंटरेस्टिंग पॉईंट आहे का आपल्याला मिtzवा आहे पेसाखच्या आधी किमखा दे पिसखा द्यायचा. म्हणजे गरीब माणसाला पण ची काळजी घेतली पाहिजे कोणत्या पण खागच्या आधी आपण काळजी घेतली पाहिजे. गरिबांना पण अ, द्यायला ज्यांच्याकडे नाही आहे जे डिफिकल्ट कंडिशनमध्ये आहेत तर मिtzवा आहे त्यांना पण केमाह केमाह इमखादे पिस्का म्हणजे त्यांना पण मत्सा बनवायसाठी पीठ द्यायला पाहिजे नाही तर म्हणजे मत्सोत त्यांच्याकडे पण असले पाहिजेत त्याला किमखादे पिस्का बोलतात. तर सर्वांनी काळजी घेतली पाहिजे का थोडंसं त्यांनी जेवढं त्यांना जमते तेवढी त्यांनी डोनेशन दिली पाहिजे. अ, अ, दुसऱ्या ऑब्झर्वंट ज्यूजला जे नाहीतर इस्रायल लोकांना जे पेसाखमध्ये सेलिब्रेट करू शकतील चांगल्याशी. अम, आणि तुम्हाला माहिती आहे का वेनाथनू इकडे माझ्या स्लाईडमध्ये एक वेळ दाखवला होता आपण की आपण बोलतो जेव्हा आपण देतो वेनाथनूचा दोन्ही साईडून वाचलं तरी पण सेम वर्ड्स आहेत. आणि अजून एक थिंग आहे जी मी ऐकली राव मोशे मेर वाईसकडून तर चेदाका चेदाका मे बी नेक्स्ट टाईम तसं आपण स्लाईडमध्ये एक्सप्लेन करायला ट्राय करीन. चेदाकाचा समज जर फॉर्म आदबाशमध्ये म्हणजे आलेफच्या ऐवजी ताफ लिहायचा बेटच्या ऐवजी शीन लिहायचा गिमेलच्या ऐवजी ए, रेश लिहायचा आणि सो ऑन. उलट म्हणजे ते समज चेंज केले लेटर्स तर जरी सुद्धा चेंज केले लेटर्स तरी सुद्धा तो सेदाका तो सेदाकाच राहतो आदबाशप्रमाणे पण. मे बी नेक्स्ट टाइम स्लाईडमध्ये आपण एक्सप्लेन करायला ट्राय करूया ते. तर इट्स इंटरेस्टिंग का माणूस जेव्हा देतो सेदाका तो स्वतःसाठी सेदाका घेतो म्हणजे तो स्वतःवर उपकार करतो जेव्हा तो दुसऱ्यांना देतो तर म्हणजे आकाश बळकून त्याला दिले ती ऐपत द्यायला दुसऱ्यांना तर का दिले त्याला स्वतःला वाचवायला. तो स्वतःवर उपकार करतो जेव्हा तो दुसऱ्यांना देतो त्याला वाटतं का दुसऱ्यांवर उपकार करतोय नाही तो स्वतःवर करतोय. तर माणसाने जेवढा जमलं तेवढं दुसऱ्यांना सपोर्ट केला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल रिलेटिव्ज येतात मग त्याला मी देखा हामीम त्याच्या एरियामधले
त्यांना दिलं पाहिजे, ते हकामीला दिलं पाहिजे. मग त्यांच्या एरियामधल्या माणसांना, गरिबांना दिलं पाहिजे. अँड त्याच्या कंट्रीमधले त्यांच्या रिलिजियस लोकांना दिलं पाहिजे ऑफकोर्स. फर्स्ट ऑफ ऑल तर मी हकामी विथ द फर्स्ट प्रेफरन्स ऑफकोर्स. आणि रिलेटिव्स पण. रिलेटिव्सला बघितलं पाहिजे पहिले, का कोण आहे, जवळचे माणसं आहेत ज्यांना बेमेत डिफिकल्ट कंडिशनमध्ये आहेत, तर त्यांना सपोर्ट करायला बघितलं पाहिजे. त्यांनी गब्रिएलचा इकडे अनाऊन्समेंट आहे का, उद्या शिमोनचा शिवर असेल गेमारावर, ॲट नॉर्मल टाईम 7 वाजता असेल इट सिम्स. आणि त्याच्या आधी नॉर्मल 6 वाजता शिवर, इस्रायलचे 6 वाजता शिवर असेल. आणि मग 7 वाजता ए- ए- राव शिमोनचा शिवर असेल गेमारावर. बाकीचे शिवरिम नॉर्मल आहेत, राईट. बाकीचे शिवरिम सर्व नॉर्मल आहेत. So on. So we'll finish the shiur with a small prayer as usual. You can see it on your screen. Yeah. מודה אני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר, והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבאר שחת. שנאמר, ואתה אלוהים תורידים לבאר שחת, אנשי דמים ומרמה, לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So with this trust in Hashem, I wish you all may तुमची चांगली पेसख क्लिनिंग चांगली होऊन दे, आरामात, कामली, आणि विदाऊट इन्सल्टिंग, विदाऊट आरडाओरड, आरामात, डिसिप्लिन्ड, नीटपणे. राग येणे इज मच मोर, जसं आपण एक बोललो तर राव डॅनियल ग्लॅस्टीन च्या शिवरमध्ये ते एक्सप्लेन करतात का, राग येणे इज लाईक इटिंग खामे. खराब आहे, जास्त खराब आहे खामेच खाण्यापेक्षा. म्हणजे एवढा एवढा खराब आहे गोष्ट. राग येणे इज मच मोर खराब, एवढे मोठा आवेर आहे रागवणे, कधी खामेच खाण्याशी पण जास्त मोठा आवेर आहे. म्हणजे किती मोठा विचार करू शकता. तर तर माणसाने विचार केला पाहिजे, आरामात घेतलं पाहिजे, काम राहिलं पाहिजे. समोरचा कोण चिडला तरी पण चिडलं नाही पाहिजे, दॅट्स फॉर शुअर. आणि बेजात असे आकाश बरखूची सिया दिशमाया असली पाहिजे सर्वांसोबत. त्यासाठी नमाज केली पाहिजे, का आशेमला बोलला पाहिजे का मला मदत करी गोष्ट करायला. हे फॉर शुअर सर्वजण करतात, आय होप सगळे ॲज युजल करतात. आणि मग स्पेशल आकाश हाशिमची मदत असते ती गोष्ट करायला. आणि आपल्या घरी आपले लो राय वे लो मचे, तो मिचवा. आणि फर्स्ट ऑफ ऑल माहीत पाहिजे का, धूळ खामेच नाही आहे. धूळ खामेच नाही आहे, फॉर शुअर. धूळ साफ करायचा चांगलं असतं. जसं खामेच काढतो तर आपण धूळ पण साफ करतो, पण धूळ ही खामेच नाही आहे. तर धुळीच्या मागे नाही लागलं पाहिजे, खामेचच्या मागे लागलं पाहिजे. दॅट्स ते विसरलं नाही पाहिजे. फोकस खामेचवर पाहिजे. धूळ जमली तर धूळ साफ करत राहण्यामध्ये. आणि किचनमध्ये खामेच असेल तर मग दुसऱ्या कोणत्या तरी रूममध्ये आपण धूळ साफ करत बसतो, तर मग दॅट्स अ प्रॉब्लेम. पहिले खामेच काढला पाहिजे आणि मग धुळीच्या मागे लागले तर इट्स अ नाईस थिंग ऑफकोर्स. तर ते विचार केलं पाहिजे. बोलतात का, धूळ खामेच नाही आहे आणि घरचे माणसं कोरबान नाही आहेत. ते पण आठवण ठेवलं पाहिजेत. Anyway, so Shabbat Shalom. Have a great week and Shabbat Shalom, and have a nice Pesach cleaning. תודה רבה וכל טוב ושלום שלום. חזק וברוך הרב של כוח. חזק ואמץ. תודה רבה, שבת שלום.